नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये अर्थात पहिली मोठी बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून ऑपरेशन टायगरमुळे शिवसेना खासदारांचं संख्याबळ वाढलंय. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा वाटाही वाढणार आहे अशी माहिती मिळतेय. शिवसेनेच्या वाट्याला आता केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं येणार अशी माहिती सूत्रांकडून येतेय. त्यामुळे काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत, कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची ही माळ पडू शकते याबाबत निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये आता अनेक चर्चा रंगल्यात. या संदर्भातले तपशील आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी सरकारकडून 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी कामकाज काय नेमकं होतंय, विरोधकांचा आजचा पवित्राही आक्रमक असणार काही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमी संदर्भात आपण आणखी तपशील जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे मान्सून संदर्भातली. बहुप्रतीक्षित मान्सून अखेर मुंबईच्या वेशीवर दाखल झालाय. पुढच्या काही तासामध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आणि दुसरीकडे राज्याच्या विविध भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या संदर्भातलेही तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.